नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल आज बनवायचे होते आप्पे। तर त्यासाठीच लागणारी चटणीची तयारी करत होते मी। चटणी तयार करण्यासाठी खोबरं घेतले, फुटाणा डाळ, मिरची, थोडंसं आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून सगळं हे मिक्सरला बारीक करून घेतलं। आणि बारीक करताना थोडंसं त्यात पाणी घालायचं म्हणजे पूर्ण बारीक होतं ते। आणि बारीक करता करता माझ्यासोबत असं झालं की पाणी जास्त झालं आणि हे असं सगळं बाहेर आलं। परत सगळं किचन ओटा साफ केला, मिक्सर साफ केला आणि माझ्या ड्रेसवरती पण हातावरती पण सगळीकडे ओढलं होतं, सगळं स्वच्छ साफ करून घेतलं। सगळं साफ झाल्यानंतर म्हटलं चटणीला तडका देऊन घेऊया। चटणीला तडका देण्यासाठी थोडंसं तेल आणि त्यात मोहरी टाकली, कढीपत्ता नव्हता त्यामुळे कढीपत्ता नाही टाकला आणि एक मिरची टाकली। आणि आप्पेचा तवा चांगला गरम झाल्यानंतर त्यात सगळ्यात थोडं थोडं तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर जे आपलं बारीक केलेलं पीठ होतं मिक्सरचं ते सगळ्यात थोडं थोडं ओतून घेतलं। पॅनवरती एक 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवायचं आणि त्यानंतर झाकण काढून प्रत्येक आप्पेच्या होलमध्ये थोडं थोडंसं तेल टाकून घ्यायचं, त्यामुळे आप्पे खाली चिटकत नाहीत आणि इझिली ते निघतात। आप्पे करताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आप्पेचं जे पीठ आहे ते जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टसरही ठेवायचं नाही। आप्पेंचा कलर थोडासा गोल्डन झाल्यानंतर त्यांची वन साईड पलटून दुसऱ्या साईडला ते भाजायला ठेवायचे। अशा तऱ्हेने हे आप्पे तयार आहेत। आणि हे दिली होती नंदूबाईंनी इडली आणि सांबार नंदूबाईंच्या घरून दिलं होतं, त्यांचं घर जवळच असल्यामुळं। तर धन्यवाद मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। आपल्या चॅनलवरती पॅरेंटिंग टिप्स, त्याचबरोबर लहान मुलांना कसं शिकवावं, कोणत्या पद्धतीने शिकवावं याशी रिलेटेड व्लॉग येत राहतात। तर धन्यवाद।